शुभविवाह या मालिकेच्या 12 फेब्रुवारीच्या भागामध्ये आता इकडे भूमी मानसीचं अभिनंदन करते आणि अभिनंदन म्हणू आणि खरंच मला खूपच आनंद झालेला आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच रागिणी तिच्यावर चिडते, ए तुझा काय संबंध आहे, तुझा या घराशी काही संबंध नाही आहे, चल निघ चल, उगाचच माझ्या नातवंडाला नजर लावण्याचं काम करू नकोस. यावरती भूमीला खूप वाईट वाटतं आणि भूमी सांगायला लागते, काय बोलताय तुम्ही, मी का मनूच्या बाळाला नजर लावू, अहो मी तर तिच्यासाठी नजर कधी लावूच शकत नाही, मी विचारसुद्धा करू शकत नाही आहे आणि असं का म्हणताय तुम्ही, निघाले तर माझ्या तोंडून आशीर्वादच निघतील ना. त्यावरती आता इकडे रागिणी म्हणायला लागते, अजिबात तुझ्या आशीर्वादाची आमच्या बाळाला काही गरज नाही आहे, काय मानसी तू बोल हिला. यावरती आता मानसी सांगायला लागते, हो माझ्यापासून जरा लांब राहा आणि सारखं आपलं मनू 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 म्हणणं हे बंद करा, मला नाही आवडत, एकदा तुला सांगितलं ना मी, मानसी नाव आहे माझं. आणि त्यावरती अथर्व म्हणतो, हो आणि आम्हाला तुमची अजिबात गरज नाही आहे, आम्ही एकदा का जो निर्णय घेतलाय ना तो निर्णय आता आम्ही बदलणार नाही आहोत, आमचा निर्णय फिक्स आहे आणि उगाचच तू या सगळ्यामध्ये आता अजिबात हे करू नकोस इंटरफेअर. यावरती मग आता आकाश म्हणतो, काय बोलतोयस तू, अरे आम्ही तुझ्या बाळाबद्दल कधीतरी वाईट विचार करू का. यावरती तो म्हणतो, झालंय ना आमचा एकदा निर्णय झालाय ना, काय करायचं ते आम्ही ठरवलंय ना, पुन्हा त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरफेअर करायची काही गरज नाही आहे, उगाचच तुम्ही या सगळ्यामध्ये इंटरफेअर करू नका असं म्हणत तो आता बोलतोय. त्यावरती लगेचच इकडे भूमी सांगायला लागते आहे की मानसी अगं असं काय करतेस. यावरती रागिणी म्हणते, हे बघ तुला कळलं का, एकदा काय बोलले ते, आम्हाला कुणालाही तुझी गरज नाही आहे, सांगितलंय ना तुला आता मानसीने सुद्धा, अजिबात नाही आहे. यावरती अथर्व पण चिडतोय, अचानकपणे या दोघांना काय झालंय की हे दोघं जण नाटक करतायत, हे काही आपल्याला कळायला मार्ग नाही आहे. आणि त्यानंतर भूमीला खूपच वाईट वाटते, तिला खूप वाईट वाटते की ज्या मानसीला आपण आता हाताच्या फोडाप्रमाणे जपली, जी मानसी प्रत्येक वेळेला आपल्या पाठीशी उभी होती, आज अचानकपणे वागण्याचं असं कारण काय. आणि मग ती आता इकडे रूममध्ये आले आणि रडती आहे. त्यावरती मग आता लगेचच इकडे तिला आकाश समजवतोय, भूमी अगं असं का वाईट वाटून घेतेस, हे बघ आत्याची कारस्थानं आपल्याला काही नवीन आहेत का, आत्या काय कारस्थानं करते ही आपल्याला चांगलीच माहिती आहेत की नाही, मग आता का बरं आपण उदास व्हायचं, अजिबात उदास होऊ नकोस, हे बघ आत्याची कारस्थानं कितीही काही असले तरी सुद्धा आपण याच्यावरती मात करायची. त्यावरती ती म्हणते, कसं मी हे सगळं सहन करू, तू सांग मला आकाश, मनू एवढीशी होती, आई गेली त्यावेळेला मनूला मी आता स्वतः तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेली आहे, तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवून मी स्वतः तिला लहानाचं मोठं केलंय आणि आईची माया दिले आणि त्याच माझ्या मनूच्या बाबतीत आता आज इतका आनंदाचा क्षण आलाय आणि मी आता ह्या सगळ्यामध्ये गप्प बसू का, म्हणजे मी तिच्यासाठी लाडू आणले होते ते सुद्धा लाडू तिने खाल्लेले नाही आहेत. यावरती मग आता आकाश म्हणतो, जाऊ दे ना, आपण जरी तिने आपल्याशी असं वागली तरी आपला आनंद आपण आता का स्पॉइल करायचा आहे, घे तू तोंड गोड कर, अगं तू मावशी आणि काकी ह्या दोन्ही गोष्टी होणार आहेस, तुला कळतंय का भूमी, असं म्हटल्यावरती भूमी म्हणते, हो. आणि त्यानंतर मग आता आकाश तिला कॅडबरी भरवतो आणि तिचं तोंड गोड करतो आणि तो म्हणतो, तुला ना आता मावशी म्हणायचं का काकी, या गोष्टी आता मला कळत नाही आहेत, म्हणजे कसं आहे या दोघांचं काहीतरी कॉम्बिनेशन, म्हणजे काकी आणि मावशी, कामा नाही माका नाही असं म्हणत तो आता वेगवेगळी नावं घेतोय, काय बोलायचं तरी काय मला काही कळत नाही आहे. हां आपण तुला काजू मावशी नाही, कावशी तुझं नाव आपण कावशी ठेवूया. यावरती ती म्हणते, काय बोलतोयस तू आकाश, आणि ती हसायला लागते. त्यावरती तो म्हणतो, बरोबर आहे ना, काकीतला का, मावशीतला वशी, कावशी. यावरती ती म्हणते, मग काय तुला म्हणायचं, तुला काय म्हणायचं मग, कासोबा. यावरती तो म्हणतो, काय कासोबा, तू मला कासोबा का म्हणतेस. यावरती भूमी सांगायला लागते, काकामधला का आणि मावसोबामधला सोबा असं म्हणत कासोबा. यावरती तो म्हणतो, काय मावसोबा, वा चांगलंच फनी आहे असं म्हणत दोघं जण आपापला आनंद शोधतात आणि आपापला आनंद शोधत दोघं जण छानपैकी एकमेकांच्या सोबत आता बोलतायत, जेणेकरून त्यांच्या मनावरती स्वतः फुंकर घालतायत, जेणेकरून या सगळ्याचा त्यांना आता त्रास होणार नाही असा विचार करत आता दोघं जण सुद्धा एकमेकांसोबत बोलत आहेत. इकडे रागिणी मात्र आता छानपैकी शुगर फ्री आईस्क्रीम खाते आणि आपलं हे एन्जॉय करते. तितक्यात पौर्णिमा आली आणि वा चांगलाच तुम्ही तुमचा आनंद सेलिब्रेट करताय म्हणायचं तर. यावरती ती म्हणते, मग काय शुगर फ्री आईस्क्रीम खातीये ना, म्हणजे आता
याचा वारस येणार आहे आणि तो वारस मला म्हणजे इतका आनंद झालाय म्हणून सांगू तुला मानसी. पौर्णिमा म्हणजे खरं तर आता न मागितलेला सुद्धा आता आनंद माझ्या पदरात नियती टाकतीये. मी कधी विचार सुद्धा केला नाही त्यावरती पौर्णिमा म्हणते बरोबर आहे ना, स्टार बदलले की आता सगळंच बदलतं ना. तुमचे स्टार बदललेले आहेत आणि त्यामुळे तुम्ही चिंताच करू नका, सगळं काही ठीक होणार आहे. यावरती ती म्हणते होणारच, आता सगळं ठीकच होणार. म्हणजे खरं सांगायचं तर माझा वारस येणार आहे ना, आणि माझा वारस आल्यावरती मग आता सगळं ठीक नाही होणार तर काय होणार आहे. वारस एकदा का आला ना की सगळं सगळं छान होईल. असं म्हटल्यावरती ती म्हणते ठीक आहे. पौर्णिमा सांगते वारस तर येणार आहे, पण आत्ता तुम्ही ही घरातली सत्ता घेतलीत, ही सगळ्या लोकांपर्यंत तर पोचायला पाहिजे की नको. म्हणजे आता सगळ्यांना समजायला पाहिजे ना की महाजन ग्रुप ऑफ इंडस्ट्री ही आता तुमच्या ताब्यात आहे. यावरती ती म्हणते बरोबर, एक्झॅक्टली बरोबर बोललीस, आणि त्यासाठी मला आता काहीतरी करायलाच पाहिजे. यावरती मग ह्या दोघींचं ठरतं की आत्ताच्या घडीला महाजन इंडस्ट्री ही आपल्या हातात आहे, हे आता मीडियासमोर आणणं गरजेचं आहे. आणि त्याच कारणासाठी आपण आता मीडियाच्या समोर एक पत्रकार परिषद घ्यायची आणि पत्रकार परिषद घेऊन मीडियाला आता सांगायचं आहे की रागिणी पटवर्धन ही आता महाजन एम्पायरची सर्वा झालेली आहे. आणि त्यानंतर आता ह्या दोघींचं प्लॅनिंग ठरतं की उद्या आपण पत्रकार परिषद घ्यायची आणि कोणाला न सांगता अचानकपणे धाड टाकायची. आणि इतके वर्ष जो काही आकाशभूमीने माझा अपमान केलाय त्या अपमानाचा बदला आता घेण्याची वेळ आलेली आहे. असं म्हणत रागिणी पौर्णिमा ह्या दोघी जणी पत्रकार परिषदेचं प्लॅनिंग करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी भूमीने सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवलाय आणि आता बाईसाहेब ब्रेकफास्ट रेडी आहे असं म्हणायला ती लागलेली आहे. तोपर्यंत आता रागिणी सांगायला लागते आकाशकडे पाहत की 10-12 खुर्च्या अरेंज कर, इकडे समोर खुर्च्या ठेव. यावरती आकाश म्हणायला लागतो खुर्च्या त्या कशासाठी. यावरती ती म्हणते नोकर आहेस ना, तर नोकर माणसांनी नोकरासारखंच राहायचं, एक्स्ट्राची चौकशी करण्याची काही गरज नाही आहे, काही झालं तरी सुद्धा नोकर आहेस तू. असं म्हणत ती आता लगेचच इकडे त्याला फटकारते आणि त्यानंतर तो आता म्हणजे तो चाललेला आहे सगळ्या खुर्च्या लावायला. तोपर्यंत मानसी किचनमध्ये आपल्यासाठी दूध गरम करून घेत आहे आणि तिकडे आलेली आहे भूमी आणि ती सांगते थांब म्हणून नुसतं दूध पिऊ नकोस, त्याच्यासोबत ड्रायफ्रूटची पावडर सुद्धा टाक. ड्रायफ्रूटची पावडर टाकलीस ना तर आता हेल्दी होईल तुला. असं म्हणत ती आता ड्रायफ्रूटची पावडर काढायला लागते. तोपर्यंत तिच्या दुधात ती ड्रायफ्रूटची पावडर टाकणार तितक्यात तिकडून मागून आलेली आहे पौर्णिमा आल्यावरती ती म्हणते काय गरज काय पडले तुला. म्हणजे आता तुला कालच आईंनी सांगितलेलं आहे ना की कोणत्याही परिस्थितीमध्ये आता मानसीची काळजी घ्यायची नाहीये. आम्ही समर्थ आहोत मानसीची काळजी घ्यायला, तुला मानसीची बिलकुल काळजी घ्यायची नाहीये. काही झालं तरी सुद्धा आम्ही सगळेजण तिची काळजी घेऊ. यावरती तुझी कामं तू कर. त्यावरती भूमी सांगायला लागते हो माझी कामं तर मी आता करतच आहे, पण ही कामं करता करता मला आता मानसीची काळजी घ्यायची. यावरती ती म्हणते हे बघ मानसीची काळजी घ्यायला आम्ही सगळेजण समर्थ आहोत, त्याची तुला काही गरज नाहीये. तुला जितकी कामं सांगितले तितकी कर आणि जरा 10-12 लोकांचा ब्रेकफास्ट बनव. यावरती ती म्हणते 10-12 लोकांचा ब्रेकफास्ट कशासाठी. यावरती लगेचच ती सांगायला लागते तुला विचारायची काही गरज नाहीये, तुला एकदा सांगितलं ना कर तर कर, नोकर माणसांनी काही विचारायचं नाहीये. आणि मानसी तू चल वरती, मी तुला सांगते काय काय करायचं काय काय नाही करायचं ते. असं म्हणत पौर्णिमा आता इकडे मानसीला हाताला घेते आणि तिला आता वरती घेऊन जाते. भूमी विचार करते काय चाललंय तरी काय, बाहेर खुर्च्या मांडायला सांगितल्या, आता 10-12 जणांचा ब्रेकफास्ट करायला सांगितलंय, नक्की कोण येणार आहे आणि हे लोक सांगत का नाही आहेत आम्हाला की नक्की काय घडणार आहे ते. नाही काहीतरी गडबड आहे 100%. असं म्हणत ती आता विचार करते पण कोण सांगणार आपल्याला की नक्की आता काय म्हणजे घडलंय ते किंवा नक्की काय झालंय ते. असं म्हणत मग मात्र लगेचच इकडे आता ती स्वयंपाक करायला लागते. इकडे आकाश सगळी मांडामांड करतोय पण तो आता अथर्वला विचारतोय की काय रे अथर्व, मला सांगशील का नक्की काय झालंय, कोण येणार आहे किंवा कशासाठी हे सगळं चाललंय. अथर्व आईकडे पाहतो आणि त्यानंतर तो आता सांगायला लागतो नोकर आहेस ना, कालच तुला आईने सांगितले ना की नोकराने नोकरासारखंच राहायचं आहे, अजिबात कोणतीही जास्त आगाऊगिरी करायची नाहीये. तर मग आता अजिबात आगाऊगिरी न करता नोकरासारखंच राहा आणि नोकराप्रमाणेच राहा. इकडे तोपर्यंत बलदेवचा आकाशला कॉल आलाय. बलदेव आकाशला म्हणतोय अरे आत्ता मला अथर्व सांगून गेला की 10-12 गाडी
गाड्यांच्या पार्किंग होणार आहे, पार्किंगची सोय करून ठेव. काय आकाश, काय आहे? म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का आतमध्ये, किंवा काही येणार आहे का कोणी? यावरती तो म्हणतो, अरे मला पण नक्की काही माहीत नाही आहे की इकडे काय चाललंय ते, पण काहीतरी फंक्शन आहे खरं, आपल्याला काहीच कळू दिलेलं नाही आहे, या लोकांना मात्र आता माहिती आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच हे दोघं जण नाश्ता पाण्याची सोय करत असताना पत्रकार आलेले आहेत. आणि पत्रकार आल्यावरती मग आकाश भूमीला समजले की सकाळपासून जी काही दगदग दगदग चालू होती, किंवा सकाळपासून जो काही राडा चालू होता, तो या पत्रकार परिषदेसाठी चालू होता, हे समजलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता पत्रकार आलेले आहेत, ते आकाश भूमीला या अवस्थेमध्ये पाहत आहेत, या आपसात चर्चा करतायत. हे आकाश आणि भूमी आहेत ना, म्हणजे हे तर एम्पायरचे मालक आहेत ना, आज यांची अवस्था अशी कशी झालेली आहे? तितक्यात रागिणी आले आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे, आणि एक मोठी अनाउन्समेंट सुद्धा करणार आहे, आणि त्याच कारणासाठी मी तुम्हाला बोलवलेलं आहे, असं रागिणी सांगते. सगळ्यांना बसायला सांगते आणि ती सांगते, बरोबर आहे, तुम्ही बरोबर ओळखलत, हे आकाश महाजन आणि भूमी महाजन. पण आत्ता तुम्हाला कळलं असेल ना, यांनी माझ्यावरती केलेले सगळे आरोप हे खोटे होते. यांनी मला फक्त आणि फक्त अडकवण्यासाठी हे सगळं केलं होतं. तर आज मी तुम्हाला खूप महत्त्वाची अनाउन्समेंट करत सांगणार आहे की आजपासून हे जे महाजन एम्पायर आहे, याचं घर म्हणा, याचं ऑफिस म्हणा, याचं बिझनेसचं सगळे डील म्हणा, ही सगळी आता मी स्वतः हँडल करत आहे. आणि मी ह्या सगळ्याला आता मात्र टोटली स्वतः हे सगळं हातात घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आकाश महाजन आणि भूमी महाजन यांना मात्र नोकर बनवून मी इथे ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर मग तिथं सांगायला लागते, आत्तापर्यंत या लोकांनी माझा अपमान करण्याची एक संधी सोडलेली नाही आहे, आणि त्याच कारणासाठी मी सुद्धा आता ह्यांना सगळ्यांच्या समोर हे करते. आजपासून आता हे आपल्या म्हणजे खरं तर गेले 3 महिने हे या घरामध्ये नोकर म्हणून राहत आहेत, पण आज मी तुम्हाला ऑफिशियली याची अनाउन्समेंट करून सांगत आहे की हे नोकर आता आपल्या घरातले कायमचे नोकर असणार आहेत. असं म्हणत ती मुद्दाम ज्यूस सांडवते. भूमीने दिलेला ग्लास डचमळतो, सगळं ज्यूस तिच्या पायावरती सांडतं, आणि ती म्हणते, बघतेस काय, चल आत्ताच्या आता फटाफट हे सगळं साफ करून घे, काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर आटपून घ्यायचंय, कळतंय ना, असं म्हणत ती आता भूमीला पुसायला सांगते. बरं इतकंच नाही आहे, तर ती भूमीला सगळं हे पुसायला सांगत असली तरी सुद्धा ती आता मुद्दाम भूमीच्या साडीवरती पाय द्यायला अजिबात कमी करत नाही आहे, आणि आता ती भूमीला मुद्दामच त्रास देते आहे. पण हे सगळं पत्रकार पाहत आहेत, याची आता तिला कल्पना असून सुद्धा मूर्खपणाचा कळस आता रागिणी पटवर्धन करत आहे. हे सगळं आता मीडियावरती येणार आहे, तिला माहिती आहे, आणि ती मीडियासमोर सांगायला लागते, तुम्हाला सांगू का, हे सगळं हिने मुद्दाम केले, म्हणजे माझ्यासाठी आजचा दिवस खूप खास आहे ना, तो दिवस खराब करण्याचा हा सगळा प्लॅन केलाय, कळतंय का तुम्हाला, असं म्हणत तिने आता पत्रकारांना खोटी नाटी माहिती देत बसलेली आहे, जेणेकरून आता इकडे भूमी आणि आकाशची बदनामी व्हावी. फायनली आता इकडे पत्रकार वगैरे सगळे निघून गेलेले आहेत. त्यानंतर भूमी आलेली आहे आणि ती सांगते, का करताय हे तुम्ही सगळं? यावरती ती म्हणते, काय करते मी माझा विजय सेलिब्रेट करते आहे. आत्तापर्यंत तुम्ही माझा जो काही अपमान केलात, आत्तापर्यंत तुम्ही मला जी काही वागणूक दिलीत, त्या वागणुकीचा भरपेट बदला मी घेत आहे. काहीही झालं ना तरी सुद्धा तुम्हाला कुणालाही मी सोडणार नाहीये. तुम्ही सगळेजण माझ्या बाबतीत जे काही वागलात ना, त्यानंतर मग मात्र मी तुम्हाला बिलकुल सोडणार नाही, असं आता तो म्हणायला लागतं. बरं हे सगळं चालू असताना ती सांगते, तुम्हाला माझा म्हणजे भूमी सांगायला लागते, तुम्हाला माझा जो काही अपमान करायचा आहे तो अपमान तुम्ही करा, पण आकाशचा अपमान करायची काही गरज नाही आहे. यावरती ती म्हणते, अच्छा तू सांगणार आता मला की मी काय करायचं नाही आहे, ते माझं मला चांगलं माहिती आहे. यावरती भूमी म्हणते, हे बघा, पण आकाशचा अपमान करायची मी तुम्हाला परवानगी नाही देणार. यावरती ती म्हणते, तू कोण ग मला परवानगी देणार? तू इथली नोकर आहेस, नोकर, आणि नोकरासारखी राहा. उगाचच माझ्या ह्याच्यामध्ये ढवळाढवळ करायचा प्रयत्न करू नको. मी ज्या काही गोष्टी ठरवल्यात ना, त्या गोष्टी मी माझ्या पद्धतीनेच करणार आहे, आणि माझी पद्धतच योग्य आहे. भूमी सांगते, हे करून तुम्हाला काय मिळतं तरी काय? यावरती रागिणी म्हणते, आत्मिक समाधान. जे तुम्ही माझा आत्तापर्यंत अपमान केला होतात ना, त्या अपमानाचा घेतलेला बदला हाच माझ्यासाठी खूप निर्णायक ठरणार आहे, किंवा
किंवा हेच माझ्यासाठी जास्त फायद्याचं ठरणार आहे. लक्षात ठेव, या सगळ्याचा मी आता वर्षानुवर्ष हिशोब केलाय आणि त्याचा बदला घेणार. यावरती भूमी म्हणते, जास्त हे करू नका, सत्तापालट व्हायला वेळ लागत नाहीये. रागिणी म्हणते, सत्तापालट ऑलरेडी झालेली आहे. माझ्या हातात सत्ता आली आणि तुम्हाला नोकर बनवून मी ही सत्तापालट केलेली आहे. भूमीला आता कळत नाही की हिला धडा कसा शिकवायचा. वेळ तर बदलेल, पण कधी, किती वेळ जाईल हे काही माहीत नाहीये. पण रागिणी मात्र आता त्वेषाने पेटून उठून या सगळ्यांच्या विरोधात कारस्थानं ही करतच राहिलेली आहे. आणि प्रेक्षकांनो, आता इकडे भूमीला धमकी सुद्धा देत आहे. बरं, हे सगळं होत असताना दुसऱ्या दिवशी क्षितिजा आलेली आहे आणि ती मानसीला छानपैकी चॉकलेट देते आणि त्यावरती मानसी म्हणते, का ग, माझ्यासाठी का चॉकलेट आणलंस? यावरती ती म्हणते, मनू मावशी, अगं खरं सांगू तर आता तू म्हणजे तू गोड बाळाला एका जन्म देणार आहेस ना, म्हणून तुझ्यासोबत म्हटलं आता आनंद शेअर करावा. असं म्हटल्यावर ती मनू मात्र पाघळले. म्हणजे ॲक्च्युली मानसी काहीतरी नाटक करते हे मात्र नक्की. तिने आता आकाश भूमीला न्याय मिळवून देण्यासाठी नाटक करते हे पण नक्की. कारण ज्या वेळेला छोटी आता क्षितिजा येते त्यावेळेला तिला मिठी मारून आता ती छानपैकी गोड तिच्याशी बोलती आहे. भूमी हे सगळं दृश्य पाहते. तितक्यात तिथे रागिणी आले आणि नोकरांची मुलगी ही नोकरच असते, म्हणून आता हिच्या हातून काही खायची तुला गरज नाहीये. लक्षात ठेव, काही झालं तरी सुद्धा ही या घरची नोकर आहे, असं ती म्हणायला लागलेली आहे. आणि त्यानंतर क्षितिजाला सुद्धा ती बाजूला करते. आकाश भूमीला खूपच वाईट वाटतं.